आता आपण कोल्हारेमध्ये आलो आहे आणि ती परिस्थिती आपण पाहतोय देखील नैसर्गिक ओढा हा कायद्याने गुन्हा आहे। याबाबत माननीय तहसीलदारांनी देखील आज सांगितलेलं आहे की येत्या काळामध्ये आम्ही ठिकाणी कमिटी पाठवतो आणि त्या ठिकाणचा पंचनामा करतो। पण पुढच्या भविष्यामध्ये जर अशा गोष्टी घडणार असतील आणि प्रत्येक शेतकऱ्याला हा त्रास होणार असेल तर आज ह्या ठिकाणी जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी एकदा पुन्हा बोलूयात। नमस्कार, आपलं नाव सांगा। माझं नाव स्वप्नील तुकाराम काळे। आज आमच्या शेतीबद्दल शेजारचे नांगरे पाटील आहे, त्यांनी आम्ही सांगितल्याबद्दल त्यांनी काय ऐकलं नाही। आमचा वडा होता तो वडा गाडला। आमच्या शेतीत जास्त इकडं शेजारी शिरून आमची जमीन उकरली। आम्ही सांगितलं होतं की झाडे बिडे तोडू नका, पण त्यांनी कायदेशीर न ऐकता झाडे पण तोडली। आम्ही नसताना झाडे तोडली व जेसीबीने वावर पण आमचं जास्त उकरलं। अशा रीतीने त्यांनी माती पण बरीच हे केली। बरं, आता हा एक भाग झाला की केवळ फक्त एका शेतकऱ्याचं म्हणणं यापूर्वी देखील आपण दाखवलंय, पण आता नव्याने काही शेतकरी आहेत की ज्यांचं म्हणणं असं परखडपणे आहे, ज्यांचं लाभ क्षेत्र ह्या क्षेत्रामध्ये जातंय आणि ज्यांना नेहमीचा त्रास होणार आहे। भविष्यकालीन कोल्हारे ह्या ठिकाणी जे काही पावसाचं वातावरण असतं तर तो पाऊस हा अतिप्रमाणामध्ये नेहमीच होत असतो। मग ह्या पावसाचं जर उद्या पाणी आलं आणि शेतीचं नुकसान झालं तर याबाबत जबाबदार कोण, याबद्दल आपण एकदा तुकाराम काळे यांना विचारत, तुमचं काय म्हणणं आहे? मी तुकाराम पोपट काळे, मी ह्या जमिनीचा मालक असून मी त्यांना वारंवार सूचना करत होतो, वडा गाडू नका गाडू नका, आपल्याला पावसाच्या पाण्याची सध्या हे पाटाचा झिरपा येतो, गाडू नका। पण त्यांनी काय ऐकलेलं नाही। ते त्यांच्याच याच्यात ते त्यांचा पोरगा वकील आहे, अमुक आहे तमुक आहे, काय दमदाटी करून हे करून ते करून त्यांनी ते काम चालूच ठेवलं। आम्ही पुढे ते अर्ज केलेले आहे, याला तहसीलला अर्ज केलेला आहे, एक वन क्षेत्राला पण अर्ज केलेला आहे, पण ते त्यांना काही न जुमानता त्यांचं काम चालू आहे। पण यापूर्वी तुम्ही आता अर्ज जे केलेत तर याबाबत प्रशासकीय पातळीवरती तुम्हाला काय सांगण्यात आलं की आम्ही त्याच्यावरती कारवाई करू किंवा कसं? हा, ते म्हटले होते वडा गाड्यांचं त्यांना परवानगी नाही आहे, पण ते कसं काय चाललेलं आहे मग बघू। आम्ही आता अर्ज दिलेला आहे। यापुढच्या काळामध्ये जर ही वेळ आली मोठी आपत्ती व्हायला इकडे, हो, तर ही जर वेळ तुमच्या भविष्यकालीन उदरनिर्वाहासाठी जी जमीन आहे त्यासाठी तुम्ही आज लढताय, उद्या जर ही वेळ आली तर तुम्ही या प्रकारचं कोणतं उपोषण वगैरे असं काही करणार आहात का? उपोषण करू शकतो आपण आपल्यासाठी ना। आपलं जर जे लय नुकसान झालेले आहे, मी उपोषण पण करू शकतो। हा, बर, आता या पुढच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी घडणार आहेत तर आता हे शेतकरी जे सांगतात आहेत तर आपल्या बरोबर आता एकनाथ काळे म्हणून आहेत, त्यांच्याशी आपण एकदा बोलूयात। त्यांचं काय म्हणणं आहे नक्की? मी एकनाथ पोपट काळे, या माझ्या शेतीमध्ये पहिला कॅनेल फुटला। कॅनेलनी डारे पडले, आंब्याची आळी गेली होती, ते लिखित आहे आणि ते आमच्या मजुरीनं ते गाडून सपाट केलं। त्या टायमाला यांची मोजणी झाली, रावळ भाऊसाहेबांनी मोजणी केली, ती मान्य त्यांना नाही। 15 वर्षापूर्वी मी समक्षा मोजणीला होतो आणि आता त्यांनी पैसे दाबून दुनियादारी करून त्यांच्या हुकुमशाहीने पोलीस डिपार्टमेंट आणून दुनियादारी करून जबरदस्तीनं 3 आंब्याची आळी, 10 सागाची झाडं आणि बांबू आम्ही 6-7 बॅट लावलेली होती, आज तोडायला आली होती आम्हाला। आज तामटाला, कारवी किंवा काकडीला, शेतीला वापरण्याकरता आम्ही मालकीची लावली होती। त्याच्याबद्दल आम्ही बांधण सुद्धा आहे ना, पूर्वी 20 वर्षाची बांधण होती, 20 ते 40 वर्षाची वाडवाडल्यांची, ती त्यांनी उपटून टाकली। वडा गाडीतोय, शिवाचा वडा होता तो। आणि आमची अख्ख्या गावची गोनवडी आणि कोलदारा त्या वड्यानीवरती गुरं रानात गाई रानात चरायला जातात। हा, पण तो गाडा सुरुवात केलेली आहे त्यांनी। मेहरबानी करून त्यांना आम्हाला न्याय मिळावा ह्या अपेक्षा आहे आमच्या। नाही तर आम्ही आत्महत्या सुद्धा करण्याची तयारी आहे आमची। मुळात आता आपण पाहिलं की कोल्हारच्या शेतकऱ्यांमध्ये इतकी तीव्र भावना आहे, याचं कारण असं आहे की जो नैसर्गिक ओढा आहे
जो कायमस्वरूपी प्रवाहित असतो आणि त्याच्यामधनं पाणी जातं. यापूर्वी देखील आपण एक बातमी केली, त्या बातमीमध्ये देखील असं दाखवलं गेलं की जो काही ओढा आहे तो बंद करण्याचं कारण नसताना देखील त्यांनी तो कारण काढून स्वतःच्या वैयक्तिक शेतीच्या विकासासाठी तो ओढा बंद केला. मग जर असं होणार असेल भविष्य काळामध्ये, तर या पुढच्या काळामध्ये प्रत्येक शेतकरी आणि प्रत्येक शेतकऱ्याचं कुटुंब यांनी काय विचार करावा हे शासनाने ठरवावं. मी सचिन काळे, घोडेगाव, कोलदरे.